नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज करायची आपल्याला पालक शेपूची पातळ भाजी। त्यासाठी साहित्य घेतलेले शेंगदाणे, लसूण, जिरं, मिरच्या आणि मिक्सर घेतले। या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटून घेऊ आपण। याचं वाटण करून घेते आणि पालक शेपू शिजवून घेतलेली आता एक गार झालेली आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बी बारीक वाटण करून घेऊ। मिक्सरमध्ये वाटून घेतले साईडला। आता पालक शेपू वाटून घ्यायची। चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक शेपू वाटून घेऊ। झाकण उघडून बघू। असं मस्त पालक शेपू वाटून घेतलेली। चला अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पालक शेपूची भाजी करायची। पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे। तेल टाकून घेतलं। त्याच्यात टाकायचं आपल्याला जिरं। त्याच्यात जिरं हिंग टाकून घेऊ। आपल्याला शेंगदाणे, मिरच्या, लसूण वाटलेलं ते वाटण, थोडीशी हळद, त्याच्यात टाकून मीठ, त्याच्यात आपली पालक वाटलेली पालक शेपू, आपण एका साईडला पाणी काढलेलं आहे ना, ते पाणी बी टाकून घेऊ। अगदी सोप्या पद्धतीने पालक शेपूची पातळ भाजी, गरगाट म्हणता, आम्ही पातळ भाजी म्हणतो। चला आता हे पाणी उरलेलं आहे ना, ते टाकून घेऊ। पालकाचं पाणी साईडला काढलं होतं, हे पाणी टाकून घेऊ। छान मस्त एक भाजीला उकळ काढून घेऊ। छान मस्त आपले पालकाची पातळ भाजी तयार झाली। चला अगदी पटकन होणारी झटपट भाजी होणारी पालक शेपूची भाजी नक्की तुम्ही करून बघा। बाजरीच्या भाकर संग खूप छान लागते। गरम गरम बाजरीची भाकर आणि पालक शेपूची भाजी एकच नंबर लागते। नक्की तुम्ही या पद्धतीने झटपट पालक शेपूची भाजी नक्की करून बघा। चला तर मैत्रिणी, आपली मस्त पालक शेपूची भाजी पातळ भाजी केली गरगट। तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।